हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज होता सॅटर्डे, म्हणजे कालचा दिवस. आणि कालचं मी बनवलेलं होतं शिरळी दोडक्याची भाजी आणि शिरळाचा ठेचा. तर चपाती आणि भात आणि माझं ते कालचं दुपारचं रुटीन होतं. तर बघा, मी इकडे ना म्हणजे दोडके जे आहेत ना, त्याच्यावरची शिरळी काढून आहे ना, त्यांना बारीक कट करून घेतले. आणि हे आहेत त्याची शिरळी, त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये मी धुवून घेतलं आहे. आता मला ह्यांना कट करायचं आहे आणि मिक्सीमध्ये बारीक ग्राइंड करायचं आहे. तर बघा, मी इथे ना हे बाउलमध्ये सगळं बारीक कापलेला जो दोडका होता ना, तो मी बाउलमध्ये काढून घेतला. आणि आता ह्याला मी कट करून आहे ना मिक्सीमध्ये टाकणार आहे. एकदम जर टाकलं ना आपण, तर मिक्सीमध्ये हे ब्लेडमध्ये अटकून राहतं आणि बारीक होत नाही. तर असं आपल्याला बारीक थोडं असं पहिलं सुरीने कट करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्सीमध्ये वाटायचं. तर मी असं 2 बॅचेसमध्ये कट केलं होतं. आणि म्हणजे दोडका मस्त होता, फ्रेश होता आणि हिरवागारही होता. तर खूप छान असं ठेचा झाला आहे त्याचा. दाखवेलच तुम्हाला पुढे. तर बघा, मी ते 2 छोट्या साईजचे ऑनियन घेतलेत भाजीसाठी. ॲक्च्युली मी शिरळी आणि दोडका ह्या दोघांचं एकत्रच कालवण करणार होते, पण मुलगी बोलली की नको मम्मी, मला ठेचा खायचा आहे त्याचा, कारण तिला ठेचा आवडतो. तर मी त्याच्यासाठी म्हणून ठेचा वेगळा केला आणि भाजी वेगळी केली. तर बघा, इथे ना मी बारीक ऑनियन कट करून घेतला. आता मी ह्याच्यासाठी टोमॅटोही कट करून घेणार आहे. तर इथे ना मी असे 2 मीडियम साईजचे टोमॅटोही कट केलेत. तर बघा, आणि इथे मी लसूण घेतला होता. आणि लसूणला ना मी असं बारीक चॉप नाही केलं, तर मी त्याला ठेचून हे केलं. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ठेचलेल्या लसूणचा आणि मिरचीचा स्वादच काहीतरी और असतो. तर बघा, इथे माझं सगळं कट करून झालं होतं. शिरळी ग्राइंड करून झाली होती. आता मी पीठ मळून घेत आहे, जेणेकरून भाजी बनेपर्यंत, फोडणीला देईपर्यंत पीठ चांगलं मुरेल. त्यामुळे मी पहिला चपातीचं पीठ मळून घेतलं. तर बघा, इथे मी अशा प्रकारे पीठ छान प्रकारे मळून घेतलं. थोडं घट्टसरच ठेवलं होतं, जेणेकरून भाजी बनेपर्यंत ते पातळ होईल, नरम पडेल. तर बघा, मी इथे गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये मी तेल थोडं गरम होईपर्यंत तापत ठेवलं होतं. आता मी त्यामध्ये टाकलं आहे फोडणीसाठी मोहरी. बारीक राई आहे माझी. मोहरी तडतडल्यावरती मी जिरे टाकले आहेत. नंतर मी ठेचलेला लसूण थोडा टाकला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ऑनियन. पाहू शकता तुम्ही, लसूणचा जो ब्राउनिशपणा होता ना, त्यामुळे खूप छान सुगंध येत होता. आता मी इथे टाकला आहे टोमॅटो. आता टाकली आहे हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि घरचा मसाला, जो मी घरी माझ्या साठवणीतला असतो ना, तो मसाला. तर ह्या सगळ्यांना मी आता एकजीव करून घेणार आहे. आणि ह्याला इतकं छान फ्राय करणार ना की तो ऑनियन आणि टोमॅटो तो त्याचं स्वतःचं तेल सोडेल, अशा प्रकारे. आणि बघा, इथे मी फ्राय झाल्यावरती मी ह्यामध्ये टाकला आहे दोडका बारीक चिरलेला. तर पाहू शकता तुम्ही. आता मी ठेचा होईपर्यंत ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि इथे ह्या गॅसवरती मी पटकन ठेचा करून घेणार आहे. तर इथे मी दोडक्यामध्ये थोडं पाणी टाकलं, गरम पाणी टाकलेलं. गरम पाण्याने भाजीची चव थोडी चांगली येते. थंड पाणी टाकलं तर तीच पुन्हा प्रोसिजर होते आणि त्याला चव नाही येत. त्यामुळे कोणतीही भाजी करताना तुम्ही गरम पाणी टाका, तर त्याची चव चांगली राहते आणि तरीही छान येते. तर बघा, इथे माझं छोट्या कढईमध्ये तेल तापलं होतं. तर मी जिरे टाकले, मोहरी नव्हती टाकलेली, हिरवी मिरची आणि थोडासा जो उरलेला लसूण होता ठेचलेला, तो टाकला. आता मी यामध्ये टाकणार आहे ऑनियन. आणि आपण ह्याला चांगल्या प्रकारे फ्राय होऊन देणार आहोत. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल, स्पर्श मॉमीज फूड लॅब जर तुम्हाला माझं आवडत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जे कोणी नवीन असेल चॅनलला, त्यांनी पण प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, इथे मी हळद थोडीशी आणि थोडंसं लाल मसालाही टाकला होता, जेणेकरून थोडा अजून चांगला स्वाद येईल म्हणून. आता मी इथे शिरळी दोडक्याचं हे टाकते आहे,
जे ग्राइंड केलेलं वाटण होतं ना ते टाकलं आहे. कारण शिराई मी छोटी कढई ह्यासाठी घेतली होती ना, जेणे ते जेव्हा तो दोडका शिजायला लागतो ना तर तो खूप कमी होऊन जातो आणि म्हणजे त्याला मोठ्या कढईची गरज नाही, म्हणून मी त्याच्यासाठी त्याला छोट्या कढईमध्ये शिजवलं होतं. तर बघा मी अशा प्रकारे, आणि त्यातलं जेवढं पण पाणी असतं ना ते शोषून घेतं शिजेपर्यंत. तर बघा इथे मी सगळं एकजीव करून घेतलं आहे. आणि दोन्ही भाजीत मी मीठ टाकलेलंच होतं, त्यामुळे इतकं हे नव्हतं. चवीपुरतं मीठ मी दोन्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं. आता बघा इथे आपली दोडक्याची भाजी तर शिजली आहे. यामध्ये मी आता टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट. तर मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं, छोटे चमचे. आणि इथे मी टाकलं आहे, इथेही मी ठेचामध्येही शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. तर खूप छान टेस्ट येतो ह्याला ठेच्याला. आणि हे बघा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे ठेचामध्ये. भाजीत मी ऑलरेडी टाकलेलं होतं, अगोदरच तुम्हाला सांगितलं. तर आता माझा ठेचा रेडी झाला. आता मी घेत आहे चपाती करायला. तर बघा मी जे मगाशी पीठ मळलेलं होतं ना, त्याचं छान प्रकारे असं सॉफ्ट पीठ झालं होतं ना की बस विचारायला नको. आणि इतक्या छान चपात्या येत होत्या त्याच्या सॉफ्ट. तर मी ना सगळ्या पहिल्या मळलेल्या पिठाच्या आहेत ना, सगळे असं पहिले गोल गोल गोळे करून घेतले. आणि आता मी ते चपात्या लाटते, कारण पहिले गोळे करून ठेवले ना तर चपात्या लाटायला सोयीस्कर जातं आणि फटाफट होतं, गॅस आपला वाया जात नाही. तर बघा मी इथे गॅसवरती पहिली चपाती लाटून ठेवली आहे भाजायला. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता मी त्याला पलटी करते. तर इथे मी तोवर ती चपाती शिजेपर्यंत मी इथे दुसरी चपाती लाटून घेते. हे माझं फास्ट फॉरवर्ड आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मी किती फटाफट करते म्हणून. हे बघा माझी चपाती कशी टम्म फुगली आहे. यांना तवा काढून भाजायची गरज नाही आहे, कारण तवा काढून भाजलेल्या चपात्या मला नाही आवडत. मी डायरेक्ट फक्त सगळ्या चपात्या तव्यावरच भाजते. तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या चपात्या बनवून घेतल्या. आता मी डुग्गूचं जेवण बनवत होते. तर मी इथे ना बारीक लसूण कट करून घेतला. आणि आता तडका पॅनमध्ये ना मी थोडंसं तूप टाकलं आहे. डुग्गूला खिमटी बनवायची. त्याला थोडंसं आज बरं वाटतं आहे, पण डॉक्टरने त्याला हलकंच द्यायला सांगितलं आहे, म्हणून मी त्याच्यासाठी हलकं खिमटी बनवत आहे. तर बघा इथे पहिलं ना मी जिरा पावडर आणि हळद पावडर टाकली होती. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये तडका देण्यासाठी लसूण टाकला आहे. आणि बघा इथे मी त्याची खिमटी आहे ना तुपामध्ये चांगली फ्राय करून घेत आहे. तर इथे मी 2 छोटे चमचे आहे ना 1.5 चमचा मी ह्याच्यामध्ये खिमटी टाकली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा. आणि छान प्रकारे असं फ्राय झालं होतं. तर मी आता त्यामध्ये पाणी सोडलं आहे आणि त्याला इतके छान प्रकारे म्हणजे मिक्स करून घ्यायचं ना की त्याचे लम्प्स नाही राहिले पाहिजे. तर बघा इथे खिमटी पूर्ण रेडी झाली आहे आणि मस्त झाली होती. डुग्गूनेही खाल्ली थोडीशी. त्याला म्हणजे चव नव्हतं लागत होतं, काहीच त्याला चव नाही लागत आहे, काय माहिती नाही, पण बहुतेक आजारपणामुळे लागत नसेल. तरी तो मी त्याला जबरदस्ती भरवत होते, कारण त्याला औषध प्यायचं होतं. तर इथे ईशानी बसलेली होती. ती बोलली मम्मी पहिलं तू डुग्गूला भरव, मग आपण जेवूयात. मग ईशानीने आम्ही जेवायला बसलो. तर अशी होती आमची थाली. दही आणि ठेचा आणि दोडक्याची रश्शावाली भाजी, चपाती आणि राईस. तर बघा माझं सगळं जेवण वगैरे झालं आणि म्हटलं की आता आहे ना सगळं गॅस वगैरे पहिला क्लीन करून घेऊयात, कारण की किवीलाही भूक लागली होती, म्हणून मीही तिच्यासोबत बसले. ती बोलली मम्मी मला तुझ्यासोबत जेवायचं आहे, म्हणून मग मी तिच्यासोबत जेवायला बसले. आणि मग मी हे गॅस वगैरे राहू दिला होता. आता ते सगळं एकदमच क्लीन करून घेईल. तर इथे बघा मी गॅस चांगल्या प्रकारे क्लीन करून घेत आहे. मी गॅसला जास्त घासून नाही काढत, कारण की मी माझ्याकडे जो स्प्रे आहे ना DIY, मी त्याच्यानेच पूर्ण गॅस क्लीन करत असते. आणि त्याला गरजच नाही वाटत घासून काढण्याची, कारण की त्या लोशनने ना पूर्णपणे गॅस असा छान चमकतो. पाहू शकता तुम्ही बघा. असं वाटतच नाही आहे की मी तो पुसून काढला आहे, धुवून काढल्यासारखाच दिसतो. टाईल्सही खूप छान आणि चकचकीत निघतात. मी त्याचाही व्हिडिओ देईल तुम्हाला एकदा. तर बघा आता माझी भांडी बाकी होती, तर मी ते भांडी सगळी एक एक करून घासत होते. एक
एका साईडला मी मोबाईल लावला होता का टाईमपास म्हणून. आणि अशा प्रकारे मी माझी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली. उरलेलं थोडंसं होतं ना त्यातले ते सगळं मी क्लीन करून, पाण्याच्या बॉटल्स वगैरे धुवायच्या होत्या त्यासुद्धा मी घासून स्वच्छ धुवून काढल्या. तर असा होता माझा कालचं रुटीन दुपारचा. काल रात्री एडिटिंग करायला नाही जमलं म्हणून आज केलं आहे संडेला. तर आजचा व्हिडिओही तुम्हाला येईल उद्या नक्की. तर बघा अशा प्रकारे मी सगळं बेसिंग वगैरे सगळं क्लीन धुवून स्वच्छ केला. तर बघा माझं किचन किती छान दिसत आहे, एकदम स्वच्छ आणि क्लीन. पाहू शकता. दूध गरम करायचं होतं म्हणून गॅसवर ठेवलेलं. सगळ्यात शेवटी दूध गरम करायला घेतले होतं. तर पाहू शकता तुम्ही माझा गॅस किती क्लीन आणि स्वच्छ दिसतोय. तर अशा प्रकारे माझा आजचा रुटीन होता हा. तर तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि इथेच मी माझा व्हिडिओचा एंड करते. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.